नमस्कार मित्रांनो, RTE राईट टू एज्युकेशन RTE अंतर्गत मुलांना मोफत शिक्षण दिले जाते। ज्या प्रायव्हेट शाळा आहेत ज्याची फीज आपण अफोर्ड करू शकत नाही अशा शाळांमध्ये RTE अंतर्गत 25% जागा या गव्हर्नमेंट मान्यताद्वारे राखीव ठेवल्या जातात। तर RTE अंतर्गत ज्या शाळा येतात, ज्या तुमच्या एरियामध्ये कोणत्या शाळा येतात त्या जर तुम्हाला बघायच्या असेल तर त्या तुम्ही ऑनलाईन पद्धतीने बघू शकतात। RTE अंतर्गत येणाऱ्या शाळा जर ते शाळा 1ली ते 4थी असेल तर तुमच्या मुलांचं जे शिक्षण आहे ते 1ली ते 4थी पूर्णपणे मोफत होऊन जाईल, ते देखील प्रायव्हेट शाळांमध्ये। आणि जर ती शाळा 1ली पासून तर 10वी पर्यंत कंटिन्यू असेल तर तुमच्या मुलांचं जे शिक्षण आहे ते प्रायव्हेट शाळांमध्ये जर तुमचा RTE मार्फत नंबर लागला तर ते अगदी 10वी पर्यंत मोफत होऊन जाईल। तर त्याकरता तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा असतो। RTEच्या वेबसाईटवरती जाऊन हा ऑनलाईन अर्ज तुम्हाला सादर करावा लागतो। RTEची 2025-26 करता ॲडमिशन प्रोसेस सुरू झालेली आहे आणि त्याचं ॲप्लिकेशन तुम्ही वेबसाईटवरती करू शकता। 14 जानेवारी 2025 ते 27 जानेवारी 2025 या कालावधीमध्ये तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने RTE ॲडमिशन करता अर्ज सादर करायचा आहे। त्यानंतर पुढील लॉटरी सिस्टीम काढल्या जाईल। तर RTE अंतर्गत जर तुमच्या एरियामधील शाळा तुम्हाला बघायच्या आहे की कोणकोणत्या शाळा RTE अंतर्गत येतात तर त्या तुम्ही ऑनलाईन पद्धतीने आणि तुमच्या मोबाईलच्या सहाय्याने पाहू शकता। तर RTE अंतर्गत ज्या शाळा येतात त्या कशा पाहायच्या ते चला आपण पाहूया। तत्पूर्वी आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे येणारे नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचू शकेल। चला मग पाहूया की कोणत्या शाळा RTE अंतर्गत तुमच्या एरियामध्ये येतात। याकरता तुम्हाला मोबाईलवरती जायचं आहे आणि मोबाईलवरती गूगलमध्ये तिथे टाईप करायचं आहे RTE ॲडमिशन। RTE ॲडमिशन टाईप केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारची वेबसाईट ओपन होईल, student.maharashtra.gov.in या वेबसाईटला तुम्हाला ओपन करायची आहे। ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस जो आहे तो तुम्हाला इथे पाहायला मिळेल, ज्यामध्ये तुम्हाला सर्व काही ज्या बाबी आहे त्या दिलेल्या आहे। कोणकोणत्या सूचना ज्या आहे पालकांकरता त्या देखील इथे दिलेल्या आहे 25-26 करता, त्या तुम्ही इथे वाचू शकता। आपल्याला इथे पाहायचे आहे की RTE अंतर्गत तुमच्या एरियामधील शाळा कोणकोणत्या आहे। तर त्याकरता तुम्हाला इथे आल्यानंतर खाली आल्यानंतर अशा प्रकारचे बरेचसे टॅब दिसेल, त्यामध्ये लिस्ट ऑफ स्कूल अलॉंग विथ अप्रूव्ड फी अशा प्रकारचे जे टॅब दिसत आहे यावरती क्लिक करायचं आहे। आणि यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्टेट इथे महाराष्ट्र सिलेक्ट केलेलं दिसेल, त्यामध्ये तुम्हाला डिस्ट्रिक्ट जे आहे ते सिलेक्ट करायचं आहे। डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्यानंतर बाय ब्लॉक आणि बाय नेम अशा प्रकारचे 2 ऑप्शन तुम्हाला इथे पाहायला मिळेल। तिथे तुम्ही बाय ब्लॉक या ऑप्शनवरती सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर ब्लॉक और तालुका अशा प्रकारचं ऑप्शन दिसतं, तर इथे तुम्हाला तुमचा तालुका जो आहे तो सिलेक्ट करायचा आहे। जसे की मी इथे धामणगाव रेल्वे सिलेक्ट केलेला आहे। एवढं सिलेक्ट झाल्यानंतर तुम्हाला ऑल आणि RTE अशा प्रकारचे 2 ऑप्शन दिसेल, तर इथे RTE तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर अकॅडमिक इयर 25-26 अशा प्रकारचं ऑप्शन दिसेल। तर इथे आल्यानंतर बऱ्याच जणांना प्रॉब्लेम दिसतो की इथे सर्चेस बटन दिसत नाही। तर तुम्हाला इथे काय करायचं आहे, तुम्हाला इथे तुमचा जो मोबाईल आहे तो लँडस्केप मोडमध्ये करायचं आहे। लँडस्केपमध्ये म्हणजेच काय तर त्याला तुम्हाला रोटेट करून घ्यायचं आहे। लँडस्केप मोड जर तुमच्या मोबाईलमध्ये नसेल तर सेटिंगच्या वरती एक ऑप्शन येतं ऑटो रोटेट, ते ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर ऑटोमॅटिकली तुमचा जो मोबाईल आहे तो तुम्ही आडवाच पकडला तर ऑटोमॅटिकली तो लँडस्केप मोडमध्ये येईल। त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता सर्च नावाचे जे बटन आहे ते तुम्हाला इथे दिसेल, ज्यांच्या मोबाईलमध्ये हे सर्च नावाचे बटन दिसत नाही त्यांच्याकरता। तर अशा प्रकारे तुम्ही इथे सर्च केल्यानंतर तुमच्या एरियामध्ये येणाऱ्या सर्व ज्या RTE अंतर्गत शाळा आहे त्या सर्व शाळांची लिस्ट इथे पाहू शकता। यानंतर तुम्ही ज्या शाळेवरती इथे क्लिक कराल त्या शाळेची पूर्ण काही इन्फॉर्मेशन जे आहे ते तुम्हाला पाहायला मिळेल। शाळेचा कोड, शाळेचा नाव आणि त्याचबरोबर ते स्कूल कोणत्या क्लासपासून कोणत्या क्लासपर्यंत आहे संपूर्ण। जसे की हे स्कूल 1ली ते 10वी आहे आणि त्यानंतर इथे RTE करता किती वॅकन्सीज अवेलेबल आहे आणि टोटल वॅकन्सीज किती आहे हे सर्व काही इन्फॉर्मेशन तुम्ही अशा पद्धतीने ज्या शाळेवरती क्लिक कराल त्या शाळेची इन्फॉर्मेशन साईडला तुम्हाला पाहायला मिळेल। आणि ऑनलाईन पद्धतीनेच तुम्ही हे सर्व काही इन्फॉर्मेशन जे आहे ते तुम्ही चेक करू शकता।
तर मित्रांनो, अशा प्रकारचा आजचा हा व्हिडिओ होता. अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही मोबाईलच्या सहाय्याने RTE अंतर्गत येणाऱ्या तुमच्या एरियामधील ज्या शाळा आहेत त्या तुम्ही चेक करू शकता. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती येत राहतात. तर अजून देखील आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमचे याच्या व्यतिरिक्त जर काही कमेंट्स असतील म्हणजेच प्रश्न असतील तर ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती येत राहतात. तोपर्यंत धन्यवाद.